चलो स्टार्ट करूया. लेक्चर नंबर 2 डिफरन्शियल इक्वेशन. CETच्या अकॉर्डिंग लेक्चर नंबर 1 मध्ये व्हेरिएबल सेपरेशन मेथडच्या अकॉर्डिंग क्वेश्चन आपण पाहिले होते. सो त्याच मेथडला इंटरकनेक्टेड मोस्टली रिसेंटली आलेले क्वेश्चन आपण सॉल्व करतोय. हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आणि काल म्हणजे लेक्चर नंबर 1 मध्ये सेकंड ऑर्डरचा एक क्वेश्चन आला होता. म्हणजे आता हे आजच मी पाहिलं हे स्ट्रक्चर, म्हणजे जे आधी झालेलं आहे तो काहीतरी 22-23 मध्ये आलेला होता. त्याच पॅटर्नमध्ये क्वेश्चन बनतात. म्हणजे तो जर तुम्ही क्वेश्चन पाहिलात व्यवस्थित लॉजिकली तर हा लगेच सॉल्व झाला पाहिजे. ठीक आहे. नाव क्वेश्चन आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या अकॉर्डिंग हे स्ट्रक्चर आपल्याला विचारलं आहे. सो x d² डिवाइड बाय dx² इज इक्वल टू 1 आहे. सो फक्त आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बेस्ड क्वेश्चन असेल तर याआधी आपण जो क्वेश्चन सॉल्व केला होता त्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं तर ह्या फॉर्मॅटमध्ये होता हा क्वेश्चन. त्यासारखाच होता, थोडेफार मायन्यूट चेंज आहे. हा क्वेश्चन जर पाहिला तर हा 21 मध्ये आलेला आहे. सारखंच पॅटर्न आहे. जर ज्याला हे माहिती याच्यापेक्षा तो सिम्पल आहे अजून, म्हणजे लॉजिकच्या अकॉर्डिंग जर पाहिला तर याच्यात काय केलं होतं आपण d² डिवाइड बाय dx² याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घ्यायचं पहिले. म्हणजे dy बाय dx बनवायचा, फक्त प्लस c येतो. तो dy बाय dx ची व्हॅल्यू दिलेली राहते. dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 0 इज 4. सेम थिंग हिअर, याच्यात पण सारखंच आहे. फक्त dy बाय dx इज इक्वल टू इक्वेशन आणायची. नाव चलो लक्ष द्या, काही स्टेपमध्ये आन्सर आहेत. dy बाय dxचं आता याचं इंटिग्रेशन मी जर डायरेक्ट घेतलं तर u इंटू व्हीचा रूल अप्लाय करावा लागेल इंटिग्रेशनचा. म्हणून याला आपण डिवाइड करून घेतोय. म्हणजे फंक्शन आता 1/x फॉर्मॅटमध्ये दिसेल. सो आता याचं ज्यावेळेस सेकंड ऑर्डरचा क्वेश्चन आला असेल नॉर्मल फॉर्ममध्ये तर याला डायरेक्ट इंटिग्रेट करायचं बाय इंटिग्रेटिंग. सो इंटिग्रेशनच्या अकॉर्डिंग dy बाय dx याचा डेरिव्हेटिव्ह असतो d² डिवाइड बाय dx². ओके, बेसिक रूल आहे. dy बाय dx याचा डेरिव्हेटिव्ह असतो d² डिवाइड बाय dx². मग आता याचं इंटिग्रेशन काय असेल dy बाय dx 1/x इंटिग्रेशन log x प्लस c. आता इथे दोन डेरिव्हेटिव्हज आहे म्हणजे सेकंड ऑर्डर आहे, म्हणजे 2 कॉन्स्टंट येणार आहे, म्हणून त्याला मी c1 घेतोय. सो c1 ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी पहिले आता c1 फाइंड करणार. c1 फाइंड करायचा असेल तर x आणि dy बाय dx माहीत पाहिजे, जो आपल्याला गिवन आहे क्वेश्चनमध्ये. सो हिअर इक्वेशन 1 मध्ये तो पार्ट आपण प्लेस करतोय. नाव सिन्स गिवन पॅरामीटर आहे dy बाय dx इज इक्वल टू 0 व्हेन x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 घ्या, dy बाय dx 0 आहे. हा पार्ट गिवन आहे, बस हा आपण याच्यात प्लेस करतोय. नाव dy बाय dx इज अ 0 log ऑफ x घ्यायचा आहे 1 प्लस c1. log 1 पण 0 असतो, म्हणजे c1 ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 0 प्लस c1 दॅट इज c1 इज अ 0. चला c1 तर 0 झाला. देन 0 आपण इक्वेशन 1 मध्ये प्लेस करणार, पुट इंटू 1 मध्ये प्लेस केलं तर आता प्रॉपर आधीच्या क्वेश्चनमध्ये जसं डिफरन्शियल इक्वेशनचं स्ट्रक्चर राहायचं तसं आपल्याला भेटेल. dy बाय dx इज इक्वल टू log x प्लस 0. तो 0च्या जागी नंबर राहिला असता तरी पण काही प्रॉब्लेम नाही होता. हे आलंय. काल याच्या जागी साईन होता फक्त. मग आता हा नॉर्मल क्वेश्चन आहे ज्याच्यात आता मी डिफरन्शिएशन म्हणजेच व्हेरिएबल सेपरेशन यूज करतोय. आधी पण करू शकलो असतो, पण त्याच्यात डायरेक्ट केलं तर इझी असतं. dx मी त्या साईडला शिफ्ट केला. हा आहे dy log ऑफ x dx आणि याला जिथे आता इंटिग्रेट करून टाकू. नाव 1चं इंटिग्रेशन dyचं इंटिग्रेशन y, logचं इंटिग्रेशन x log x मायनस x प्लस c2. परत इंटिग्रेशन झालं. हेच आपला आन्सर आहे. फक्त c2 पर्टिक्युलर सोल्युशन विचारलं आहे, c2 पण आपल्याला फाइंड करावं लागेल. नाव
हे आहे इक्वेशन नंबर 2. हे लॉग एक्सचं इंटिग्रेशन आहे. नाव व्हॅल्यू आपल्याला आता काय पुट करायचं आहे, याचा यूज झाला आहे. एक्स वाय इज इक्वल टू 1, एक्स ॲज वेल ॲज वाय इज इक्वल टू 1. सो 1 इज इक्वल टू 1 log of 1 minus 1 plus C2. हा 1 ॲज इट इज. log 1 0 राहतो, 0 minus 1 plus C2. -1 ह्या साईडला प्लस, सो C2 इज इक्वल टू 2. सो याला पुट करणार इंटू 2, इक्वेशन 2. सो फायनली आन्सर फक्त ऑप्शनला मॅच करायचं असणार आहे. वाय एक्स लॉग ऑफ एक्स मायनस एक्स प्लस 2 हे आपला आन्सर आहे. ऑप्शनच्या अकॉर्डिंग वाय इज इक्वल टूच दिलेला. ठीक आहे, हेच आन्सर असलं पाहिजे. ऑप्शन एक्स लॉग एक्स मायनस एक्स प्लस 2. ठीक आहे. किती स्टुडंट आलं होतं आन्सर आहे. ठीक आहे, नोट करा, बाकी असेल फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन. ऑन करा, सर्वात खाली जे बटन आहे. ठीक आहे. क्वेश्चन 3e raised to x, 3e raised to x tan y dx इज इक्वल टू. सो सेपरेशन करूनच आपण नोट करतो आहे. इज इक्वल टू डायरेक्ट हा पार्ट आपण त्या साईडला शिफ्ट करतो. -1 मायनस ई रेस टू एक्स सेक स्क्वेअर वाय डी वाय 3e रेस टू एक्स टॅन वाय डी एक्स हे आहे. सो आता सेपरेशन करायचं असेल तर डी एक्स आणि डी वाय याची पोझिशन आपण याच्या रिस्पेक्टमध्ये व्हेरिएबल सेपरेशन केलं जातं. नाव जर इथे डी एक्स आहे तर हा 3e रेस टू एक्स ॲज इट इज ही टर्म इथे डिवाइड करतो आपण. सो 3e रेस टू एक्स डिवाइडमध्ये 1 मायनस ई रेस टू एक्स डी एक्स. द नेक्स्ट सेक स्क्वेअर वाय डिवाइडमध्ये टॅन वाय डी वाय, फक्त हा मायनस ॲज इट इज. तर इथे अजून एक स्कोप होता बट तो यूज ह्यासाठी नाही केला आहे कारण की ऑप्शनला पण आपल्याला ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करता तर ऑप्शन पण पाहून घ्यायचे. इथे स्कोप असा होता की हा मायनस मी मध्ये पाठवला तर ई रेस टू एक्स -1 झाला असता. बट ई रेस टू एक्स -1 कुठेच दिसत नाही. सर्वच ठिकाणी 1 मायनस ई रेस टू एक्स आहे म्हणून त्याला मध्ये अप्लाय करून फायदा नाही. जर केला तर लास्टला परत त्याला चेंज करावं लागेल ना हे. सो आता ह्यामध्ये इंटिग्रेशनचा आपण विचार करतोय. याचा डेरिव्हेटिव्ह ह्या ठिकाणी आहे म्हणजे हा बेसिक फॉर्म्युला. जर इथे फंक्शन आहे आणि त्याचा ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आहे सो आन्सर असतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. सो हे पॉसिबल आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. सो डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट केला, हे घ्या लावून जरा.
याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वनचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस चा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे का याच्यात? हां, म्हणजे आपल्याला मायनस ॲडजस्ट करावं लागेल. किंवा दुसरा स्कोप आहे, हा मायनस मी इथे नोट केला तरी पण चालतो, पण आपल्यावर डिपेंड करतं. मी मायनस ॲडजस्ट करतो आहे, -3 बाहेर -e⁻x पहा, मायनस मायनस प्लसच आहे. 1 -e⁻x dx मायनस मेजर इंटिग्रेशनमध्ये sec² y tan y dy. सो प्रॉपर आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² असतो, म्हणजे त्याचं पण इंटिग्रेशन पॉसिबल आहे. सो लास्ट म्हणजेच पुढची स्टेप, काही स्टेपमध्ये आन्सर आलं पाहिजे. फक्त कॉन्स्टंट पण आपल्याला फाइंड करायचं आहे, मग फायनल आन्सर तुम्हाला भेटणार आहे. नाव इंटिग्रेशन पण याच्यामध्ये अजून एक स्कोप आहे. दोघी साईडला मायनस आला आहे, तर हा मायनस मायनस कॅन्सल. सो आन्सर 3 log of 1 minus e⁻x is equal to log of tan y plus log c. ठीक आहे, असं आलं आहे. तुम्हाला फाइंड करायचं आहे y(1) is equal to π/4 म्हणजे c फाइंड करायचं आहे. c फाइंड करण्यासाठी लॉग सीला मी ॲज इट इज राहू देतो. ही टर्म या साईडला शिफ्ट करतोय, ही टर्म या साईडला शिफ्ट केली तरी पण रूल बनणार नाही या 3मुळे. 3ला पण पॉवरमध्ये शिफ्ट करतोय, ऑप्शनच्या नुसार तसं दिसतंय काही ठिकाणी. लॉग 1 minus e⁻x ची पॉवर 3, ही टर्म या साईडला आली तर मायनस लॉग tan y इज इक्वल टू लॉग ऑफ c. सो लॉगच्या प्रॉपर्टीच्या नुसार लॉग a मायनस बीचे जो फॉर्म्युला तो आपण यूज करतोय, 1 minus e⁻x याचा क्यूब, ठीक आहे सेपरेटच यूज करावं लागेल, याचा क्यूब डिवाइडमध्ये ओनली tan y इज इक्वल टू लॉग c. सो c आपल्याला भेटेल किंवा लॉग c भेटेल. लॉग, ठीक आहे, लॉग कॅन्सल. 1 minus e⁻x याचा क्यूब डिवाइडमध्ये tan y c. सो हे आपलं मेन आन्सरचं स्टेटमेंट आहे. आन्सरमध्ये c फक्त लागणार आहे. सो c फाइंड करण्यासाठी गिवन आहे y(1) इज इक्वल टू π/4. म्हणजे याचं मिनिंग आहे एक्सची व्हॅल्यू 1 घ्या, ॲट दॅट टाईम y इज अ π/4. सो 1 minus e⁻x इज 1, याचा क्यूब tan π/4 इज 1. पण इथे बरेचशा स्टेप एक्स्ट्रा नोट करतो आपण समजण्यासाठी. तुम्ही आता याच्यातच डायरेक्ट म्हणजे ओरली आन्सर येऊन जातं, अगदी सिम्पल स्ट्रक्चर आहे, पण ठीक आहे समजण्यासाठी मला नोट करणं गरजेचं आहे. तर c इज इक्वल टू येतो आहे, हा 1 झाला म्हणजेच काय येतो फक्त 1 minus e⁻1 म्हणजे ईच आहे पॉवर 3. याला डायरेक्ट पुट करून टाकणार, पुट इनटू इक्वेशन 1, दॅट इज युअर आन्सर. फक्त आन्सर ऑप्शनच्या नुसार मॅच करावं लागेल. नाव 1 minus e⁻x याचा क्यूब डिवाइडमध्ये tan y इज इक्वल टू c. c इज 1 minus e⁻3. आपल्याला tan y विचारला आहे, तर ही टर्म इथे डिवाइड, ही मल्टिप्लाय. सो आन्सर असलं पाहिजे 1 minus e⁻x चा क्यूब, किंवा दोघांमध्ये क्यूब आहे तर क्यूब कॉमन घेणार, किंवा ऑप्शनमध्ये तसंच दिलेलं आहे इज इक्वल टू tan y. सो ऑप्शन असला पाहिजे 1 minus e⁻x अपॉन 1 minus e याचा ब्रॅकेट क्यूब. नेक्स्ट वन. क्वेश्चन है
क्वेश्चन नोट करा, थिंक अबाउट इट. द इक्वेशन ऑफ अ कर्व passing through 1, 0 and having slope of tangent at a point x, y of the curve. सो एक कर्व गिवन आहे जो पास होतोय 1, 0 मधून. 1, 0. या कर्वचं इक्वेशन दिलं y - 1 x² + x आणि हा आहे टँजंट. सो हे बेसिक ॲप्लिकेशन आहे. द इक्वेशन ऑफ द कर्व पासिंग थ्रू 1, 0 हॅविंग स्लोप ऑफ टँजंट. सो ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आठवत असेल, स्लोप ऑफ टँजंट म्हटलं तर dy/dx. म्हणजे हा इक्वेशन ऑफ कर्व, तर आपल्याला स्लोप दिलेला आहे, slope of tangent at a point x, y of the curve. So dy/dx is equal to x² + x. The point to remember, application based question आहे. dy म्हणजे स्लोपच्या फॉर्मॅटमध्ये डिफरन्शियल इक्वेशन असं गिवन असू शकतं. फक्त स्लोप म्हटलं तर dy/dx असतं इज इक्वल टू इक्वेशन नोट करायचं. आणि पासिंग पॉईंट दिलेला आहे 1, 0. 1, 0 म्हटलं तर म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे. दॅट इज अ पर्टिक्युलर सोल्युशन. एक्स वाय दिला म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन सी पण भेटेल. नाव याला आता सॉल्व करायचं आहे. सेपरेशन करायचं म्हटलं तर dx त्या साईडला, dx 1/y - 1 dy इंटिग्रेशनमध्ये, अँड डिनॉमिनेटर x² ॲज इट इज 1/x² + x dx. फक्त आता मी एक काम करतो आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. जर त्याला ॲज इट इज राहू दिलं तर इंटिग्रेशन येणार नाही, असं नोट केलं आहे. तेच आहे ना x. बरं, आता लक्ष द्या जरा. याचं इंटिग्रेशन डायरेक्ट नोट करता येईल, log of y - 1. बट याचं नाही येणार. जर हा x नाही राहिला असता तर आन्सर राहिला असतं log of x + 1. बट x असल्यामुळे एक पॉसिबिलिटी आहे सोल्युशनची. असं स्ट्रक्चर आपण बऱ्याच वेळेस ॲडजस्ट करतो. समजून घ्या इथे x राहिला असता तर तुम्ही +1 - 1 ॲडजस्ट केलं असतं. तसं याच्यात पण आहे. सो हिअर dy x + 1 - x. चेक करा जरा. हेच ॲडजस्टमेंट अगदी बेसिक असते. ज्या 2 टर्म आहेत त्या नोट करायच्या, एक त्या ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये तुम्हाला ॲडजस्ट होऊन जातात. मोस्टली सबस्ट्रॅक्शनमध्ये होतात. चेक करा, x + 1 - x काय येतं आन्सर? 1च आहे ना. हां, 1च्या जागी 2 आला असतं तरी पण चाललं असतं. नंबर आला चालतो, तो 2 मी इथे ॲडजस्ट करून टाकला असता. सो डिवाइडमध्ये x + 1 dx ॲज इट इज. तर याला जाता नोट करता येईल. नेक्स्ट स्टेप, यालाच 1/y - 1 ज्याचं इंटिग्रेशन डायरेक्ट पॉसिबल आहे. पुढची स्टेप मी डायरेक्ट नोट करतोय. जर सेपरेशन केलं x + 1 / दिस टर्म, सो x + 1 x + 1 कॅन्सल, म्हणजे कोण बाकी राहील? 1/x मायनस x/ दिस टर्म, x कॅन्सल, म्हणजेच बाकी राहिला 1/x + 1 dx. हे आलंय. याचा आता आपण इंटिग्रेशन घेतोय. सो इंटिग्रेशन log of y - 1 log of x minus log of x + 1 आणि log of c. log of c. ठीक आहे, थोडंसं लक्ष द्या. आता या पुढची स्टेप काय आहे?
सी फाइंड करण्याची. हे झालं आपलं जनरल सोल्युशन. पॉईंट टू रिमेंबर, जरा थोडंसं लॉजिकल स्ट्रक्चर आहे. हे आलं आहे. आता तुम्ही इथे लॉगचे रूल यूज करून आन्सर आपण ऑब्टेन करू शकतो. बट एक बेसिक रूल आहे जो डोमेनचं ॲप्लिकेशन बेस आहे. पण आता ज्यावेळेस एक्स वायची व्हॅल्यू पुट करणार तर सी येईल. एक्स वाय काय पुट करायचं आहे, काय पुटनं पास झाला आहे त्यांनी, सिन्स क पासिंग थ्रू, क पासिंग थ्रू म्हणजेच त्याला एक्स कॉमा वाय म्हणू शकतो आपण. कुठनं पास झाला आहे 1,0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची, वायची व्हॅल्यू जर मी ह्या ठिकाणी आता वायची व्हॅल्यू 0 घ्यायची, पण इथे 0 आला, काय येईल याचा आन्सर, लॉग ऑफ -1. लॉगची टर्म मायनस असते का, ते पॉसिबलच नाही, तो डोमेनच नाही लॉगचा. ठीक आहे, तर ते इनव्हॅलिड होऊन जाईल. इनव्हॅलिड म्हणजे म्हणून लॉगला कधी पण मॉड नोट करतात. 99% आपण नोट करत नाही, कारण की तिथे मायनस येत नाही, आणि आला तर आपण पॉझिटिव्ह घेतो. म्हणजे एकतर तुम्हाला डायरेक्ट पॉझिटिव्ह करून घ्यावं लागेल त्याला, पण तुम्ही नॉर्मल सॉल्व केलं तर तो ॲज इट इज कॅरी होऊन जाईल. म्हणजे तो जो नंबर येणार आहे लास्टमध्ये त्याची साईन चेंज भेटून जाईल. म्हणजे इथे आता तुम्ही नॉर्मल वेनी सॉल्व केला, याचा आन्सर समजून घ्या 3 आला असतं, तर तुम्ही लॉगच्या बेसवर सॉल्व केलं असतं लॉग वगैरे कॅन्सल करून, तर तो -3 आला असता, जो मॅच नाही करणार. तर हे थोडंसं फक्त पाहून घ्यावं लागतं. इथेच फक्त आता प्रॉब्लेम काय आहे, वायची व्हॅल्यू 0 आहे. जर हा प्लस राहिला असता, वाय काही घ्या, म्हणजे वाय जनरली आन्सर पॉझिटिव्ह आलं असतं तर मग काहीच करण्याची गरज नाही, नॉर्मल वेने आपण सॉल्व करून टाकलं असतं. फक्त हा डोमेनच्या नुसार आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे. तर त्याच्यामध्ये मी फक्त इथे मॉड घेऊन घेतो आहे. आता याच्यात गरज पडणार नाही, हे सर्व पॉझिटिव्ह आहे, फक्त दाखवण्यासाठी नोट केलेलं आहे. चला आता हे पुट करतोय मी. 1 प्लेस केला तर काय झाला, लॉग 0 - 1 म्हणजे हा लॉग 1च होऊन जाईल. लॉग डायरेक्ट पुट केलं आहे विदाऊट सोल्युशन. नॉर्मलला तुम्ही आधीचे क्वेश्चन पण असे सॉल्व केले, आन्सर येतील. एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची, मायनस लॉग एक्स इज 1, 1 + 1 प्लस लॉग ऑफ सी. लॉग हा किती आन्सर, आता मॉड काय करेल, प्लस लॉग 1ची व्हॅल्यू किती 0, हा पण 0, मायनस लॉग 2 प्लस लॉग ऑफ सी. सो लॉग सी भेटला आपल्याला, लॉग सी भेटतोय लॉग 2, म्हणजे लॉग सीच्या जागी लॉग 2 पुट करणार, म्हणजे सी किती आला 2. जर याला तुम्ही नॉर्मल वेनी सॉल्व केलं असतं तर सीची व्हॅल्यू तुम्हाला -2 भेटली असती, जी याला मॅच करत नाही. सो सी नाही लागणार आहे. आता लॉगच पुट केला आपण त्याच्यामुळे. तर ह्या स्टेपला इम्पॉर्टंट किंवा लक्षात राहण्यासाठी स्टार करून घ्या की याच्यामध्ये थोडंसं लॉजिक आलं होतं. ऑलवेज पॉझिटिव्ह. बरं, आता हे आपण प्लेस करणार मेन इक्वेशनमध्ये, जे आपल्याला आन्सर क्रिएट करणार आहे. हे आहे मेन इक्वेशन 1. चल, पुट इंटू 1 लॉग ऑफ वाय. आता याच्यात काही रोल नाही, इथे एक्स वाय ॲज इट इज राहणार आहे, म्हणून आता मी मॉड यूज नाही करत आहे. व्हॅल्यू पुट करताना विचार करावा लागतो. लॉग एक्स मायनस लॉग एक्स + 1 प्लस लॉग सीची व्हॅल्यू आली लॉग 2. सो हे आपला आन्सर आहे. ऑप्शनच्या अकॉर्डिंग आता विचार करावा लागेल. ऑप्शनमध्ये प्रत्येक ठिकाणी 2x पण दिसतोय. सो 2x कसा बनला आहे, लॉग एक्स प्लस लॉग 2, लॉग ए प्लस लॉग बी, म्हणजे याला कनेक्टिव्हिटी या दोघांची. त्याच्यानंतर 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय दिसत आहेत, ह्या दोघांची पण कनेक्टिव्हिटी, ही टर्म ह्या साईडला शिफ्ट करून टाकणार. सो लॉग y - 1 प्लस लॉग x + 1 इज इक्वल टू लॉग x प्लस लॉग 2. सो फायनली log y - 1 x + 1 is equal to log 2x. So log cancel, y - 1 x + 1 is equal to 2x. हां, इज इक्वल टू मध्ये आला आहे, आपल्याला 2x शिफ्ट करावं लागेल, एक स्टेप लागेल अजून.
हे आलं आहे y-1. ठीक आहे, मी आता डायरेक्ट आन्सर नोट करतो आहे. आन्सरची रिक्वायरमेंट 2x म्हणजे ॲज इट इज राहू देतो, हा पार्ट त्या साईडला नेला. दॅट इज अ 2x मायनस y-1 x+1 इज इक्वल टू 0. ही टर्म त्या साईडला शिफ्ट केली. 2x मायनस y-1 x+1 इज इक्वल टू 0. सी पण x+1 तेच दिलेलं आहे त्याच्यात. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्याला सेमच आहे ना, ब्रॅकेट चेंज केलं त्यांनी. जर इथे काहीतरी असलं पाहिजे होतं, इथे प्लस मायनस काहीतरी असेल. म्हणजे हे टायपिंग ह्या बुकमधली मिस्टेक आहे, ती एक्झाममध्ये नसणार आहे. आणि एक्झाममध्ये झाली तर मार्क्स बोनस म्हणून असतात. दोघांस सेमच आहे, काही चेंज नाही, बेसिक आहे ते. नेक्स्ट वन. dy by dx cot of x cot of y dy 1 upon cot y cot x dx. Now by integrating 1 upon cot, that is tan, cot of x dx. So tan इंटिग्रेशन मध्ये साइन आणि कॉस सोडला तर बाकी टॅन, कॉट, सेक, कोसेक सर्वांच्या आन्सरमध्ये इंटिग्रेशन घेतलं तर लॉग असतो. आणि डेरिव्हेटिव्हचे जसे फॉर्म्युले राहतात तसंच त्याचं पण फॉर्म्युला लक्षात राहू द्यायचा आहे. जसं टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक स्क्वेअर एक्स, तसं टॅनचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक एक्स. पाहून घ्या, सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स, तसं सेकचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, तर त्याचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. फक्त कॉटचं इंटिग्रेशनमध्ये साईन येतो, लॉग ऑफ साईन. ओके, त्याला पण तुम्ही लॉग ऑफ साईनचा डेरिव्हेटिव्ह चेक करा. 1 अपॉन साईन आणि साईनचा कॉस, कॉस अपॉन साईन कॉट. टॅन लॉग ऑफ सेक एक्स, कॉट लॉग ऑफ साइन एक्स प्लस लॉग सी. सो लॉगची टर्म तिथे डायरेक्ट यूज करा किंवा इथे यूज करा, काही केलं तरी चालेल. सी दिलेला आहे, सी इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे, आता याच्यात पण अजून एक थोडंसं लॉजिक आहे. लॉग ऑफ सेक एक्स इज इक्वल मायनस लॉग ऑफ साइन एक्स प्लस इज इक्वल टू लॉग सी. सो लॉगच्या अकॉर्डिंग लॉग सेक एक्स डिवाइड बाय साइन एक्स, मायनसचं मायनस प्लसच झाला. ठीक आहे, वाय होतं, हां सेक वाय.
ठीक आहे, लक्ष द्या. लॉग कॅन्सल, सेक वाय डिवाइड बाय साइन एक्स इज इक्वल टू सी. सो आन्सर देताना त्यांनी असं दिलेलं आहे. सो आन्सर आता मी नोट करतो आहे, सेक ऑफ वाय इज इक्वल टू सी साइन एक्स. हे आपला आन्सर आहे. फक्त आता मॅच करताना थोडंसं लॉजिकली विचार करावा लागेल. सांगता येईल कोणाला कोणता आन्सर आहे? बी ऑप्शन आहे. पाहता लक्ष द्या, हे दोघी इक्वल आहेत. नॅचरली आपण लॉग इथे घेतो, इक्वल आहे ना, पण असा काही रूल आहे का इथेच लॉग येईल? म्हणजे लॉग सी इथे घेतो आपण राईट साईडला, पण दोघी इक्वल आहे. मी लॉग सी इथे पण घेऊ शकतो, कॉन्स्टंट आहे. मग आता त्यांनी त्याच्यानुसार चेंज करून टाकला आहे. सी इथे न देता इथे दिला आहे. मग तुम्ही विचार करा, हा जो सी आहे जनरली आपण रेग्युलरमध्ये तुम्हाला आठवत असेल याला सीच्या जागी C1 नोट करायचं त्याच्यामुळे. म्हणजे हा C1 आहे. हा जो C1 आहे हा या साईडला आला 1/C1, कारण की ऑप्शन तसं आहे. सांगा 1/C1 C. सो हा झाला C, सेक ऑफ वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स. सो हे आन्सर असलं पाहिजे. हां, मग आता थोडंसं दुसरं काय राहिलं असतं समजून घ्या. फॉर एक्झाम्पल सेकला तुम्ही कॉस नोट केला असता, कॉस वाय. तर कॉस वायच्या बेसवर पण आहे, पण तुम्ही विचार करा कॉस वायला कोण कनेक्ट आहे? असं येईल का? आणि सी त्याच्यात मल्टिप्लाय आहे, इथे प्लस दिलेला आहे, म्हणजे ते मॅच होतच नाही. कुठला ऑप्शन? एकच ऑप्शन मॅच होईल. तर या सीचं पण लक्षात राहू द्या. म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही आहे 99% इथेच दिलेला राहतो ऑप्शनमध्ये, पण काही वेळेस असं पण ॲडजस्टमेंट असू शकते. हे व्हेरिएबल सेपरेशनचे क्वेश्चन होते 25च्या अकॉर्डिंग. पुढचे आता वेगवेगळ्या टाईपचे आपण पाहणार आहोत, पण तुम्ही जर पाहिलं तर आधीचं जे ते जर व्यवस्थित सॉल्व केलं तर हे इझिली पॉसिबल आहे. क्वेश्चन नोट करा. क्वेश्चनचं पॅटर्न सिम्पल दिलं आहे, पण त्याला सॉल्व करण्यासाठी थोडंसं अजून एक्स्ट्रा काही लॉजिक लागेल. काय ते पाहूया. dy/dx y+3. जर असं फंक्शन आलं असेल तर सिम्पल याचं मिनिंग काय आहे? y ऑफ x येतो, f ऑफ x सारखा. y ऑफ x म्हणजेच तुम्हाला y फाइंड करायचा ज्यावेळेस x ची व्हॅल्यू log 2 असेल. नाव ही टर्म या साईडला शिफ्ट करणार. जर dx मी या साईडला नोट केला, dy इज इक्वल टू y+3dx. सो इंटिग्रेशनच्या अकॉर्डिंग 1/y+3 dy हा dx इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशनच्या अकॉर्डिंग याचा आन्सर आहे लॉग ऑफ y+3 इज इक्वल टू x+c. x येईल ना फक्त. बरं असं आलं आहे. आता इथे पण म्हणजे जर आपण इथे पण बाय डिफॉल्ट मॉड असतोच, पण इथे का घेत नाही? कारण की y जो तुम्हाला यूज करायचा आहे तो कोण आहे? 2 आहे. 2 मुळे त्याचा आन्सर 5 होणार आहे. जर इन केस मायनस झालं असतं तर तो मॉड रोल प्ले केला असता त्याने, प्लस केला असतं त्याने. ठीक आहे. नाव हे आपला आन्सर आहे. याच्यानुसार आता आपण सी फाइंड करतोय. सी फाइंड करण्यासाठी y ऑफ 0 इज इक्वल टू 2. दॅट इज x इज अ 0 ॲट दॅट टाइम y इज अ 2. log 2 + 3 0 + c. सो c1 येतोय log 5. log 5 इज इक्वल टू c1.
इथपर्यंत आलो आहे, ते बटन बंद करून टाका. हेही क्लोज करून टाका. ते ओपन करा, तिथे लॉक येते. बरं, आलं कोणाचं आन्सर याचं? काय आलं? बरं, C1 पुट करतोय, पुट इंटू इक्वेशन 1. लॉग y प्लस 3 इज इक्वल टू x प्लस लॉग 5 असं आलं आहे. लॉगची जर प्रॉपर्टी यूज केली, तर आता आपल्याला y पाहिजे, लॉगची प्रॉपर्टी यूज करून पण आन्सर येईल, किंवा मग दुसरा ऑप्शन यूज. तुम्ही काय केलं? डायरेक्ट पुट करून टाकलं. लॉग ऑफ 2 प्लस 3 सॉरी x आहे. बरं, पुट. हां, आपल्याला आता विचारलं आहे, सिन्स y ऑफ आवाज यायला नको, लॉग 2 इज इक्वल टू वॉट. म्हणजे याचं मिनिंग आहे, आवाज यायला नको, y फाइंड करायचा आहे, त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची आहे? लॉग 2 हे विचारलं आहे. सो याच्यात पुट केलं तर याच्या अकॉर्डिंग आन्सर येईल. लॉग y प्लस 3 एक्स आहे, लॉग 2 लॉग 5 लॉग y प्लस 3 इज इक्वल टू लॉग, हा झाला मल्टिप्लिकेशनच्या अकॉर्डिंग 10. लॉग कॅन्सल, y प्लस 3 इज इक्वल टू 10. सो y इज इक्वल टू 7. क्वेश्चन नोट करा. नेक्स्ट, e raised to minus x y plus 1 dy minus cos square x minus sin 2x dx y dx. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आहे. डी वाय डी एक्स याच्या रिस्पेक्टमध्ये आपण सॉल्व करतो. डी वाय तर वायचं फंक्शन इथे पण आहे. सो वाय प्लस 1 अपॉन वाय डी वाय मायनस कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन 2x डिवाइडमध्ये
ई रेस टू मायनस एक्स डी एक्स. ठीक आहे, व्हेरिएबल सेपरेशनच्या अकॉर्डिंग फंक्शन सेपरेट झालेत. आता इंटिग्रेशनसाठी कॉम्पॅटिबल आहे का नाही ते फंक्शन चेक करणार. याचं इंटिग्रेशन डायरेक्ट येईल का? डायरेक्ट नाही येणार, पहिले सेपरेट करणार. हां बरं, मग आता सेकंड थिंग, हे तुम्हाला आठवत असेल, कॉस हा ई रेस टू मायनस एक्सला वरती शिफ्ट करणार आणि कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो किंवा साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, साइन टू एक्स. तसा कॉस स्क्वेअरचा पण तोच राहतो, फक्त मायनस असतो. ठीक आहे, ते पण लागलेच पाहूया, म्हणजे इथे डायरेक्ट फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे. सो नेक्स्ट स्टेपमध्ये वाय अपॉन वाय इज 1 प्लस 1 अपॉन वाय डी वाय हे आलं, मायनस इंटिग्रेशनमध्ये ई रेस टू एक्स न्यूमॅरेटरला शिफ्ट केला, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन टू एक्स डी एक्स, डी वाय आणि डी एक्स. ठीक आहे, लक्ष द्या. इथे आता डायरेक्टली प्रॉपर्टी ई रेस टू एक्स आला तर एक प्रॉपर्टी आहे ज्याच्या बेसवर आपण इंटिग्रेशनमध्ये बऱ्याच वेळेस पॅरामीटर यूज केले. ई रेस टू एक्स फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह. आवाज यायला नको, तुम्ही बोलतायत. जर असा असेल तर आन्सर असतं ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी. तर हे स्ट्रक्चर इथे पॉसिबल आहे. फक्त कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काही स्टुडंटला माहीत नसेल तर लक्षात राहू द्या, साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सारखा राहतो. मी दाखवतोय. कॉस स्क्वेअर म्हटलं तर त्याला मी असं नोट करू शकतो, कॉस ऑफ एक्सची पॉवर 2, पॉवर ॲज हायेस्ट प्रायोरिटी, डेरिव्हेटिव्हचा रूल नोट्स. जर हा एक्स स्क्वेअर झाला, सो याचा डेरिव्हेटिव्ह नोट करायचा असेल तर एक्स स्क्वेअर म्हणजे 2x, बट दिस इज नॉट एक्स, दॅट्स वाय रिडेरिव्हेटिव्ह कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. तर पहा हा कसला फॉर्म्युला बनतोय, मायनस ॲज इट इज 2 sin x इंटू कॉस एक्स असतो साइन 2x, म्हणजे मायनस साइन 2x आला आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा आपला फंक्शन आहे. एक बाजूला साइन स्क्वेअरचं पण हेच आन्सर असतं, फक्त मायनसच्या जागी प्लस असतं. सो बाय युझिंग दिस प्रॉपर्टी याचा आन्सर 1चं इंटिग्रेशन y log of y is equal to minus e raised to x f of x. f of x आहे cos square x प्लस c1 किंवा c. हे आपला आन्सर आहे. फक्त आता x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 1 घेऊन c फाइंड करायचा. दॅट इज अ पर्टिक्युलर सोल्युशन. नाव हे स्ट्रक्चर याला आता सॉल्व करण्यासाठी यूज करायचं आहे x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 1. सो 1 प्लस लॉग ऑफ 1 ई रेस टू 0 कॉस स्क्वेअर 0 प्लस c1. सो 1 लॉग 1 0 असतो म्हणजे हा 1 आहे. मायनस 1 कॉस 0 इज 1, सो हा 1 हा पण 1 आहे c1. सो हा मायनस 1 या साईडला प्लस, सो c1 इज इक्वल टू 2 येतोय. पुट इन टू इक्वेशन 1. फायनल आन्सर y प्लस लॉग ऑफ y मायनस ई रेस टू एक्स कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2. हे आपला आन्सर आहे. ऑप्शनच्या नुसार फक्त आता मॅच करणार. सो ऑप्शनच्या अकॉर्डिंग y लॉग ऑफ y ही टर्म या साईडला शिफ्ट करावं लागेल. हे ऑप्शन आहे. y प्लस लॉग ऑफ y प्लस ई रेस टू एक्स कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 2. नेक्स्ट वन.
पर्टिक्युलर सोल्युशन विचारलं आहे. पण dy बाय dx जोपर्यंत सेपरेट होत नाही तोपर्यंत आन्सर आपल्याला किंवा सेपरेशन भेटू शकत नाही. सो याआधी कॉसचं पण असं फंक्शन आलं, कॉसच्या अँगलमध्ये लॉगचं आलेलं आहे. लॉग असेल तर एक्सपोनेन्शियल घेतो, कॉस असेल किंवा ट्रिग्नोमेट्री असेल तर शिफ्ट करतो इनवर्स. इथे काय करणार, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. सो लॉग e रेस टू dy बाय dx इज इक्वल टू लॉग x प्लस 1 dy बाय dx लॉग e बाकी राहतोय ज्याची व्हॅल्यू 1 आहे, x प्लस 1. सो लॉग e इज 1. dy log of x plus 1 dx. हे स्ट्रक्चर आलं आहे. आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे तर इंटिग्रेशन ऑफ 1 dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ x प्लस 1 dx. ठीक आहे, लक्ष द्या. आता पहा इंटिग्रेशन ऑफ लॉगचं इंटिग्रेशन असतं x लॉग ऑफ x मायनस x. बट हे कोणाचं इंटिग्रेशन आहे, लॉग x. इथे x प्लस 1 आहे तर x प्लस 1चं डायरेक्ट असं नोट नाही करता येणार की एक्सच्या जागी तुम्ही x प्लस 1 घेतला, इथे x प्लस 1, इथे x प्लस 1 आणि x प्लस 1चा रिडेरिव्हेटिव्ह डिवाइड नाही चालणार, कंपोजिट नाही चालत. ओके, आता याला जसं याच्या बेसवर हे आन्सर कसं आलं होतं, बाय युझिंग u इंटू व्ही रूल. तर इथे पण u इंटू व्ही अप्लाय करावं लागेल. तर u इंटू व्ही लॉगमध्ये पण आपण एक्स्ट्रा एक नंबर घेतला होता 1. डिफरन्शियल फंक्शन, इंटिग्रल फंक्शन, लाईटच्या नुसार ते मॅच झालं पाहिजे. सो u इंटू व्हीचा रूल अप्लाय करतोय. लाईटच्या नुसार स्टार्टिंग लॉगनी झाली पाहिजे. नाव 1चं इंटिग्रेशन y u इंटू व्ही मध्ये u ॲज इट इज. टी घेतला लॉगचा, ठीक आहे, तसं पण आन्सर येऊन जाईल. चला मग तसं करूया. ह्याच्या आधी u इंटू व्हीनी सॉल्व केलं आहे. काहीतरी नवीन एक काम करतो आपण, पुट x प्लस 1 इज इक्वल टू टी. हा चेंज झाला तर रिस्पेक्टमध्ये इथे dxच्या जागी dt लागेल. सो टेल मी याचा डेरिव्हेटिव्ह dx इज इक्वल टू dt. तर 1 dy लॉग ऑफ t dt. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तरी पण हे आलं पाहिजे. सो y लॉगचं इंटिग्रेशन x लॉग एक्सच्या जागी t आहे, t लॉग t मायनस t प्लस c. बट y इज इक्वल टू टीचा काही इथे रिलेशन नाही होतं, आपल्याला एक्स वाय होता म्हणून टीला परत त्याचं रिअल फंक्शनमध्ये कन्वर्ट करतो. टी म्हणजे कोण, एक्स प्लस 1 लॉग ऑफ एक्स प्लस 1 मायनस एक्स प्लस 1 प्लस सी. तसं झालं. येतं का आन्सर, याचा आन्सर येतं आहे. बरं ठीक आहे, मग म्हणजे डायरेक्ट पॉसिबल होतं, डायरेक्ट नोट केलं असतं तरी पण चाललं असतं. y ऑफ 0 इज इक्वल टू 3 डायरेक्ट नोट केलं असतं चाललं असतं. दॅट इज x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 3. चला आवाज यायला नको, हे पुट करतो आपण. y ची व्हॅल्यू 3 घ्यायची आहे. y इज अ 3, x इज अ 0, 0 प्लस 1, 0 प्लस 1 प्लस c.
नाव 3 ॲज इट इज लॉग 1 येतो आहे, दॅट इज अ 0. हा पार्ट 0 झाला. हा -1 आहे, -1 या साईडला सबस्ट्रॅक्ट झाला, C1ची व्हॅल्यू 2 येते. सो यामध्ये प्लेस करणार, हे आपलं आन्सर आहे. -1 आहे, ठीक आहे. बरं, याच्यात मी फक्त एक काम करतो, डायरेक्ट पॉसिबल होतं तर चला, नाही तर डायरेक्ट नोट केलं असतं. आता राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. बरं, आता ही व्हॅल्यू फक्त याच्यात प्लेस करून आन्सर आला पाहिजे. हे आहे मेन इक्वेशन. पुट इंटू इक्वेशन 1. y इज इक्वल टू x प्लस 1 लॉग ऑफ x प्लस 1 मायनस x प्लस 1 आणि हा आला आहे 4. ठीक आहे. ऑप्शनच्या अकॉर्डिंग मॅच करायचं असेल तर ऑप्शनमध्ये मल्टिप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये काही स्ट्रक्चर दिसतात, ते पॉसिबल आहे. पण याच्यामध्ये आणि यामध्ये काय कॉमन आहे? x प्लस 1. सो x प्लस 1 जर कॉमन घेतला तर इथे बाकी राहतो आहे लॉग ऑफ x प्लस 1 का डायरेक्ट थांबा जरा, x प्लस 1 कॉमन लॉग ऑफ ब्रॅकेट ओपन करून त्याला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, तसं मॅच. y x प्लस 1 लॉग ऑफ x प्लस 1 आणि हा झाला -x, -1 केला तर हा झाला +3. आहे का याचा आन्सर? ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन होता cos x वन प्लस cos y dx इज इक्वल टू मायनसचा प्लस करून घेतोय sin y. आवाज यायला नको, फक्त तेवढं कोऑपरेट करा कारण की रेकॉर्डिंग चालू आहे. 1 प्लस sin x dy. सो फंक्शन dx dy नुसार फक्त चेंज करणार. ऑप्शन नोट करताना हे काय बाकी नोट करू नका. वेअर द सी इज अ कॉन्स्टंट, ते काय नोट करण्याची गरज नाही. नाव dx आहे तरी ते एक्सचं फंक्शन पाहिजे, या साईडला वायचं फंक्शन पाहिजे. सो नाव cos x अपॉन या साईडचं एक्सचं फंक्शन आहे 1 प्लस sin x इज इक्वल टू sin y अपॉन 1 प्लस cos y. आणि याचं आता इंटिग्रेशन आपण घेतोय. डायरेक्ट इंटिग्रेशन आणि विचारताना जनरल सोल्युशन विचारलं आहे.
साईनचा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस, हा इथे 1चा डेरिव्हेटिव्ह तर 0च आहे. 1 प्लस कॉस वाय, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस, इथे मायनस नाही आहे तर याच्यातच मी ॲडजस्टमेंट करतो आहे. मायनसची ॲडजस्टमेंट आपण करू शकतो आहे. ठीक आहे, ॲडजस्टमेंट. सो आन्सर आहे लॉग ऑफ 1 प्लस साइन एक्स इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ 1 प्लस कॉस ऑफ वाय प्लस लॉग सी. लॉग ऑफ ही टर्म जर या साईडला आली तर मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. 1 प्लस साइन एक्स 1 प्लस कॉस ऑफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ सी. सो लॉग कॅन्सल, हेच आपला आन्सर आहे. 1 प्लस साइन एक्स 1 प्लस कॉस वाय इज इक्वल टू सी. नोट करा. नेक्स्ट, वन प्लस ई रेस टू 2x ई रेस टू x वाई स्क्वायर. So 1 plus e raised to 2x dy is equal to minus e raised to x 1 plus y square dx. 1 plus e raised to 2x हा एक्सचा पॅटर्न आहे. एक्सची टर्म या साईडला शिफ्ट, हां डी वाय असल्यामुळे वायचं स्ट्रक्चर बनवायचं आहे. हा पार्ट या साईडला शिफ्ट होऊन जाईल. 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर डी वाय मायनस ई रेस टू एक्स डिवाइडमध्ये 1 प्लस ई रेस टू एक्स याचा स्क्वेअर डी एक्स. चेक करा जरा, इंटिग्रेशनच्या अकॉर्डिंग कॉम्पेटिबल फंक्शन बनवलं आहे. याचं इंटिग्रेशन डायरेक्ट आहे, काय येईल टॅन इनवर्स. याचं येईल का डायरेक्ट, बट पॉसिबल आहे. आता हा जर टी पुट केला ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी तर आपण काय होऊन जाईल, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह रिप्लेस होऊन जाईल. सबस्टिट्यूशन आहे पा. तर याच्यात फक्त एक काम करतो आपण, पुट ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. तर हेच फंक्शन इंटिग्रेशनमध्ये 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज डी वाय, इथे मायनस ई रेस टू एक्स डी एक्सच्या जागी कोण आला डी टी, 1 प्लस टीचा स्क्वेअर डी टी. सबस्टिट्यूशन बेस्ड स्ट्रक्चर आहे. सो इंटिग्रेशन tan inverse of y minus tan inverse of t plus c. tan inverse of y plus tan inverse of t, फक्त t च्या जागी नोट करतो e रेस टू x इज इक्वल टू c1. हे आपला आन्सर आहे. विचारताना त्यांनी पर्टिक्युलर सोल्युशन विचारलं आहे, त्याच्यानुसार थोडंसं चेंजेस होतील, बाकी सर्व सारखंच आहे.
चला व्हॅल्यू पुट करतोय. एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 1. सो व्हॅल्यू जर पुट केली तर त्याच्या अकॉर्डिंग tan y is 1, tan inverse 1 plus tan inverse e raised to 0 that is 1 is equal to c1. tan inverse 1 आणि e raised to 0 पण 1 राहतो. pi by 4 plus pi by 4 is equal to c1. c1 येतोय pi by 2. सो फायनल आन्सर बी असलं पाहिजे. ठीक आहे, ते झालं. फक्त c1च्या जागी pi by 2 नोट करायचं. नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन. चलो ट्राई टू सॉल्व. dy बाय dx इज इक्वल टू, आता याच्यात बरेचसे पॅरामीटर ई रेस टूच्या फॉर्मॅटमध्ये आलं आहे. दॅट इज ए रेस टू एम प्लस एन, ए रेस टू एम, ए रेस टू एन. याच्या अकॉर्डिंग आपण सेपरेट करतोय कारण की तरच ते पॉसिबल आहे. ई रेस टू एक्स, ई रेस टू वाय प्लस एक्स स्क्वेअर, ई रेस टू एक्स क्यूब, ई रेस टू वाय. हे फंक्शन आहे ओव्हरऑल. याच्यात जर आता पाहिलं तर एक्स वायचे फंक्शन मिक्स होते, बट ई रेस टू वाय जर कॉमन घेतला तर पॉसिबल आहे. ई रेस टू वाय कॉमन, सो ई रेस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर, ई रेस टू एक्स क्यूब हे आलं आहे. बस आता सेपरेशन पॉसिबल आहे. हा ई रेस टू वाय मल्टिप्लायचा डिवाइड झाला, डिवाइडचा न्यूमॅरेटरला शिफ्ट करून टाकला तर हे स्ट्रक्चर असं दिसेल. ई रेस टू मायनस वाय डी वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स क्यूब याचं इंटिग्रेशन डी एक्स. ठीक आहे, डायरेक्ट इंटिग्रेशन नोट केलं आहे. याचं इंटिग्रेशन पॉसिबल आहे. याचं येऊन जाईल ई रेस टू मायनस वायचा रिडेरिटिव्ह -1 जो डिवाइडेबल. ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स. फक्त याचं येणार नाही. याचं जर सॉल्व करायचं तर यू इंटू व्ही अप्लाय करावं लागेल, पण त्याची पण गरज नाही. हां, एक्स क्यूबला टी पुट करणार म्हणजे सबस्टिट्यूशन. तर आपण एक काम करतो आहे, इंटिग्रेशन घेण्याच्या आधी त्याला थोडंसं सेपरेट करून टाकू. ई रेस टू एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशनमध्ये एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स क्यूब डी एक्स. याला आपण सेपरेट सॉल्व करतो आहे. सो लेट I1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स क्यूब डी एक्स. याचं इंटिग्रेशनच सेपरेट सॉल्व करून टाकतोय. पुट एक्स क्यूब इज इक्वल टू टी. याचा डेरिव्हेटिव्ह आहे 3x स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी. आपल्याला 3 नको आहे तर त्याला त्या साईडला शिफ्ट करून टाकणार. सो एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 1/3 dt. सो हे झालं सबस्टिट्यूशन.
सो I1 इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये एक्स स्क्वेअर डी एक्सच्या जागी आला आहे 1/3 dt. हा झाला e⁻t. बस याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो याचं इंटिग्रेशन 1/3 e⁻t प्लस c. I1 1/3 e⁻t. टी होता एक्स क्यूब प्लस सी. म्हणजे जे याचं इंटिग्रेशन डायरेक्ट हे आन्सर नोट करणार. I1 कन्सिडर केला होता आपण त्याला. e⁻, याचं इंटिग्रेशन आहे e⁻y डिवाइड बाय -1 e⁻x. आणि याचं इंटिग्रेशन आलं आहे फ्रॉम इक्वेशन 1 1/3 e⁻x क्यूब प्लस c1. सो हेच आपलं आन्सर आहे. फक्त ऑप्शनच्या अकॉर्डिंग मॅच करणार. ऑप्शनमध्ये सी फक्त इक्वल दिला आहे. हा मायनस इथे मल्टिप्लाय करणार आणि इकडं शिफ्ट करणार. e⁻y इज इक्वल टू -e⁻x -1/3 एक्स क्यूब. आणि हा भले -c1 आहे पण त्याला मी सी नोट करणार लास्ट, किंवा याला आपण चेंजेस करत नाही, त्याला ॲज इट इज राहू दिला. सो फायनल स्टेप e⁻y प्लस e⁻x प्लस 1/3 e⁻x क्यूब इज इक्वल टू सी. e⁻x मायनस सी. ठीक आहे, ऑप्शन डी. काही क्वेश्चन आहे प्रॅक्टिससाठी, नोट करा. मिस्टेक म्हणजे झालीच नाही पाहिजे. पॅटर्न तेच आहे, नोट करा. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. स्ट्रक्चर फक्त कसं येईल ते दाखवून देतो आहे. लॉग, सो हा झाला 1/2 dy/dx इज इक्वल टू x log 3. log 3 म्हणून दिसतोय. ज्यावेळेस तुम्ही सेपरेशन करणार तर 1/2 ॲज इट इज 1/2 dy बस याच्या इंटिग्रेशनच्या बेसवर आन्सर भेटून जाईल. 1/2 y log 3 x²/2. हा 2 कॅन्सल कॉन्स्टंट असल्यामुळे. सो y इज इक्वल टू log 3 x² प्लस c. एक नोट करून घ्या, सॉल्व करता येईल तुम्हाला. फक्त C1 फाइंड करायचा आहे. व्हॅल्यू पुट करून तो पण भेटून जाईल. तो आला त्याच्यानुसार लॉगचं स्ट्रक्चर बनवून आन्सर आलं पाहिजे. लास्ट क्वेश्चन आहे, करून टाका तेवढं सॉल्व.
एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 1. लॉग वाय 1 आहे म्हणजे 2 झाला. ई रेस टू 0 प्लस C1, ई रेस टू 0 1. C1 इज इक्वल टू log 2 मायनस 1. log y प्लस 1 ई रेस टू एक्स प्लस log 2 मायनस 1. log 2 या साईडला आला तर लॉगच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग y प्लस 1 डिवाइड बाय 2 होऊन जाईल, ई रेस टू एक्स मायनस 1. हे आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे. चला बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.